सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमचा दिवस हा पूजेपासून सुरुवात झाला। काल मी हे सगळं साहित्य आणून ठेवलं होतं, म्हणजे तयारी केली होती काल आज ववसा करायची। तर बघू शकता तुम्ही, हे असं सुंदरसं सजवून ठेवलं होतं मी। आणि मग आम्हाला जायचं होतं आता मंदिरामध्ये। तर मुहूर्त होता 3 वाजताचा, तरी आम्ही सकाळी लवकरच करून यायचं मंदिरामध्ये असं ठरलं आमचं सगळं। तर आम्ही निघालो इथून, आवरावर केली घरामध्ये। हे काय लक्ष्मीपुढे एक वाण ठेवला आणि बाकीचे वाण होते ते मंदिरामध्ये घेऊन जाऊन इतर लोकांना आणि देवाला देण्याचं ठरलं। तर हे काय आमची तयारी झाली आणि आम्ही निघालो। शरयू पण व्यवस्थित अगदी छान सुंदर तयार झालेली, आणि तिलाही नेहमी आमच्या पाठीमागे जायचं असतं मंदिरात इकडे तिकडे फिरायला। तर हे सगळं वाण घेऊन आता आम्ही मंदिरात निघालो, हे बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीनं थोडंसं लांब होतं मंदिर, तर आम्ही चालत चालत तिकडे गेलो आणि तशी गर्दीही वाटत नव्हती, कारण 3चा मुहूर्त असल्यामुळे आम्हाला थोडासा स्पेसही मिळाला तिथे आणि मंदिरही मोकळं होतं। तर आम्ही खूप छान पद्धतीनं पूजा करू शकलो। तर अशा पद्धतीनं आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मी ते दरवर्षी जाते आणि रुक्मिणीला वाण देऊन येते। तर असं जे कोणी अवेलेबल असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण हळदी कुंकू वगैरे द्यायचा, वाण द्यायचा। मीही असं वाण रुक्मिणीच्या पुढे ठेवला आणि येत्या वर्षासाठी खूप खूप आशीर्वाद आणि छान सगळे दिवस व्यवस्थित जावं असं त्यांच्यासमोर प्रार्थना केली। आणि आम्ही निघालो तिथून परत घरी येण्यासाठी, कारण आम्हाला आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता, जेवण करायचं होतं आणि पुढची कामं आवरून घ्यायची होती। त्यामुळे पटापटा आम्ही घरी येण्यासाठी निघालो। तर हे बघू शकता, आता उरलेलं सगळं सामान आम्ही घरी इतर माझ्या मैत्रिणींना हळदी कुंकू देण्यासाठी घेऊन जात आहेत। आता आम्ही निघालो आहे घरी। टाटा बाय बाय।